त्यांचं अल्पस्य चरित्र सांगणार आहे. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण यांचा जन्म 5 सप्टेंबर 1888 रोजी. 5 सप्टेंबर हा दिवस सबंध देशभर शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. 1962 साली डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन भारताचे राष्ट्रपती झाले आणि मग त्यांच्या विद्यार्थ्यांना, अभ्यासकांना, स्नेहांना असं वाटलं आणि याचा वाढदिवस मोठ्या जल्लोषामध्ये साजरा करावा. म्हणून ते डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांना भेटायला गेले आणि विनंती केली की 5 सप्टेंबर हा आपला जन्मदिवस, तो वाढदिवस आम्हाला मोठ्या प्रमाणात साजरा करायचा. आपण शिक्षक आहात, परंतु तुम्ही आचार्य आहात, आम्हाला परवानगी द्यावी. तेव्हा गंभीर होत डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन असं म्हणाले, माझ्या एकट्याचा वाढदिवस साजरा करण्यापेक्षा माझ्या जन्मदिनाला सगळ्या शिक्षकांचा सन्मान करावा. आचार्य गुरुचा सन्मान झाला तर तुम्हाला जास्त आवडेल. आणि म्हणून त्यांनी स्वतःचा एकट्याचा सत्कार करून न देता सर्व शिक्षकांचा सन्मान केला. आणि म्हणून 5 सप्टेंबर या दिवशी सर्व शिक्षकांचा देशभर सन्मान केला जातो. शिक्षकांच्या पुढे समाज नतमस्तक होतो, त्यांचं ऋण व्यक्त करतो. असे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन. त्यांचं नाव डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन. तर डॉक्टर ही काही त्यांनी पदवी नव्हती मिळवली. आणि विद्यापीठांनी पुढं त्यांना डॉक्टरेट पदवी दिली, बहाल केली, सन्मानाने बहाल केली. म्हणून त्यांच्या नावापुढे डॉक्टर हे विशेषण येते. सर्वपल्ली हे त्यांच्या पूर्वजांचं गाव, म्हणून ते नावापुढे सर्वपल्ली येते. राधाकृष्ण हे तर त्यांचं नावच आणि आय्यर हे त्यांचं आडनाव. पुरुषांनी त्या छोट्याशा गावामध्ये त्यांचा जन्म झाला. हे गाव आंध्र प्रदेशामध्ये येतं. त्यांची मातृभाषा तेलुगू. तर तेलुगू या भाषेमध्येच त्यांचं प्राथमिक शिक्षण झालं.